वाजता मेट्रो आली, आपल्याला जाऊस तर व्यवस्थित जागेवर असेल. ऑन टाइम आहे मी, ऑन टाइम. आज मला एका ऑफिशियल कामासाठी पण जायचं होतं आणि नाही जाऊ शकले आणि इथून पुढे मी कदाचित नाही जाऊ शकणार. पोलीस लोक बघा. Bad luck. Stand behind the yellow line on the platform till the train has stopped. Anyways, we are waiting for next metro. जाऊन आणि रात्री थंडी काय चाललेलं आहे. The train to Savargi is going to enter platform number 1. Please stand behind. So finally metro आली आणि आज मी खूप पुढे उभी आहे. लेडीज आहे, लेडीज मस्त. टाईट स्टोल बांधला की माझ्या इकडे निशाण पडते, म्हणजे अजून पण. माझी फेवरेट जागा मला भेटली आहे. प्रवासाला सुरुवात होते, कशी जाते काय जाते कळेल मला. सगळ्यात आधी जय श्री महाकाल सगळ्यांना वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आहे सगळे मजेत असाल, मी मजेत आहे. भेटूया पुढच्या मला, तोपर्यंत स्टे ट्यून. मेट्रो आली आहे. ॲज युजल थोडंसं पळावं लागेल, पण नशीब भेटली. मला वाटलेलं नाही भेटणार. क्यूट गांधीजी. गोल्डन गांधीजी. जाऊ दे मला. विचार काय लिहिणार आहे. गोल्डन गांधीजी, सिल्वर गांधीजी. अमेझिंग. सो तुम्ही टाइम बघू शकता, 6:30ला 5 मिनिट्स कमी आहेत. सो आज खूप उशीर झालाय. आता मला फास्ट पाय लचकला असता आता माझा. तर त्याला फास्ट चालावं लागेल. अंधार पण किती पडलाय बघा, थंडी पण आहे. एनिवे स्टे ट्यून गाइस. बाय बाय PMC. खूप स्पीडने आली मी, खूप. आणि आता टाइम झालाय 6:45ला 5 कमी आहेत. म्हणजे जिथे मला 20 मिनिटं लागतात, 25 मिनिटं लागतात, तिथे मी 15च मिनिटात पोहोचली आहे. एवढं स्पीडने चालले आणि अजून पण स्पीडने चालतीये, कारण की मला लेट नाही करायचं. मला घरी जायला तेवढा उशीर होतो म्हणून. सो स्टे ट्यून गाइस. सो फायनली मेट्रो आली आहे. 6:45 वाजले. मला बरोबर 7 वाजता दुसरी मेट्रो पकडायची, कारण की 7:30पर्यंत मी PCMCला उतरेल. बघा पॉसिबल होतं की नाही. ही तर आली ऑन टाईम.
फास्ट चालून चालून जीव चाललाय माझा. 7 पर्यंत मला पोहोचायचंय. जस्ट मेट्रो आली आहे. पुढील स्टेशन खडकी. अगला स्टेशन खडकी. कृपया. सो माझ्यासोबत असं झालं की मी तिकीट स्कॅन केलं आणि माझ्या मागच्या मुलीने पण सेम टायमिंगला तिकीट स्कॅन केलं, म्हणून आमच्या दोघींचं डिले झालं. मग आम्हाला परत जो तिकीट काढणार आहे त्याच्याकडे जावं लागलं. त्याने आम्हाला काही प्रोसेस करून तिकीट काढून दिलं आणि मग परत स्कॅनिंग लाईनला उभं राहून स्कॅन केलं. त्या मुलीला ॲक्च्युली रस्ता माहीत नव्हता चिंचवड रेल्वे स्टेशनला कसं जायचं. सो मी तिला हेल्प करत होते. सो ती एवढी एक्सायटेड होती की तिने माझ्यासोबतच स्कॅन करून टाकला. आणि त्यामुळे तिकीट आहे ना मागच्या माणसाचं पण बघत जा, नाही तर तुमच्यासोबतही हा इन्सिडेंट होऊ शकतो. असं झाल्यानंतर तिकीट काउंटरच्या बाजूलाच, म्हणजे आपण जिथे तिकीट स्कॅन करतो ना त्याच्या बाजूलाच काउंटर आहे. लगेच त्यांच्याकडे जायचं, ते आपलं कसलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. सो मला बॅलन्स चेक करायचं होतं, तिच्या निमित्ताने ते चेक झालं. तिला रस्ता दाखवला आणि मी ऑन टाईम पोहोचली आहे. 7:30ला 5 मिनिटं कमी आहेत. सो उशीर नाही झाला मला. तिकडनं एवढे उशिरा निघले पण मी एवढ्या स्पीडनी चालले, प्रत्येक मेट्रो पकडली, पळाले सगळीकडनं. त्यामुळे सो स्टेडियम गाईज. सो फायनली पूर्ण पॅक झाली आहे, कारण की गाडीवर जाताना खूप थंडी वाजेल. त्यामुळे आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील अँड खाऊ बी खुश. बाय.